मी डॉक्टर वसंत लुंगे नॅशनल IMAचा जॉईंट सेक्रेटरी आहे. विषय असा आहे, CCMP कोर्स हा CCMP कोर्स हा सर्टिफिकेट कोर्स आहे. सर्टिफिकेट कोर्स हा फक्त महाराष्ट्रातच आहे, इंडियात कुठेही नाही. ज्या वेळेला MBBS डॉक्टरांची संख्या कमी होती आणि असिस्टंट मेडिकल ऑफिसर म्हणून यांना पोस्टिंग मिळावं म्हणून सरकारने त्यावेळेला ही तरतूद केली आणि 2014 पासून आम्ही त्याच्यासाठी कोर्टात गेलेलो आहे. प्रकरण हे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे न्याय प्रविष्ट असताना सरकारने जबरदस्ती करून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रजिस्ट्रारला तुम्ही यांना रजिस्ट्रेशन द्या. एक रजिस्ट्रेशन दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या 241 ब्रांचेस आहे पूर्णतः संपावर गेल्या. विषय असा आहे की आम्हाला होमिओपॅथीबद्दल रिस्पेक्ट आहे, आयुर्वेदाबद्दल रिस्पेक्ट आहे, सगळ्या पॅथीबद्दल रिस्पेक्ट आहे, डेंटल. पण त्यांनी क्रॉसपॅथी हा विषय रुग्णांसाठी घातक आहे. रुग्णसेवा ही खऱ्या अर्थानं रुग्णसेवा जर पाहिजे असेल तर ज्या पॅथीची प्रॅक्टिस आहे त्या पॅथीमध्येच झाली पाहिजे. ॲलोपॅथी म्हटलं म्हणजे MBBS म्हटलं म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत फक्त MBBS लोकांचंच, विद्यार्थ्यांचंच रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे आणि त्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यांनी BHMS केल्यानंतर होमिओपॅथीचं काउन्सिल आहे आणि त्या काउन्सिलमध्येच त्यांनी त्यांच्या अंतर्गत त्या पॅथीची प्रॅक्टिस केली पाहिजे. हा विषय आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा नाही आहे. आमच्यासाठी पेक्षा रुग्णाचा चोथा होऊ नये आणि रुग्णाला व्यवस्थित सेवा मिळाली पाहिजे, याचं जनजागरणही झालं पाहिजे. आणि हे सरकारला का कळत नाही आणि सरकार निर्णय का घेऊ शकत नाही आणि न्यायप्रविष्ट असताना सरकार त्याच्या सुपरसीड करतं. म्हणजे न्यायव्यवस्थावर सरकारचं म्हणजे मला भरोसा नाही आहे का, असा विषय येऊन गेलेला आहे. आणि हे आंदोलन हे फक्त एवढंच मर्यादित राहणार नाही. नॅशनल IMAचे अध्यक्ष डॉक्टर अनिल नाईक यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्या स्टेटमध्ये हे आंदोलन उभं होऊ शकते. म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ज्या बिलकुल क्रॉसपॅथी नको आहे आम्हाला आणि CCMP कोर्सही हा बंद करण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. जय IMA, जय महाराष्ट्र.